खर्चासाठी पैसे न दिल्याच्या वादातून एका तरुणाचा डोक्यात दगड मारून खून करण्याची घटना खर्डी गावात घडली आहे। महबूब इब्राहिम अत्तार वय 38 वर्षे, राहणार पोस्ट खर्डी, तालुका पंढरपूर असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे। फिर्यादी बहीण सायरा बानू शौकत तांबोळी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार घटना 25 एप्रिल 2026 रोजी रात्री घडली। फिर्यादी सायरा बानू यांचा भाऊ महबूब इब्राहिम अत्तार वय 31 वर्षे, राहणार खर्डी हा गावातील ग्रामपंचायतीच्या खाली असलेल्या पंचकट्ट्यावर दररोज झोपण्यासाठी जात असे। त्याचबरोबर गावातील संजय चंदनशिवे आणि सचिन दुर्योधन चंदनशिवे हेही तेथे झोपत असत। 25 एप्रिल रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी घरासमोर बसलेले असताना कट्ट्यावर महबूब आणि सचिन चंदनशिवे यांच्यात खर्चासाठी पैसे द्या अशा विषयावरून तोंडभांडण सुरू झाले। सचिनने महबूबला पैसे दिले नाहीस तर तुला जिवंत ठेवणार नाही, मारून टाकतो अशी धमकी दिली होती। 2 वाजण्याच्या सुमारास सचिन चंदनशिवे याने पैसे न दिल्याच्या कारणावरून महबूबच्या डोक्यात दगड मारून तो पळून गेला। फिर्यादी त्यांच्या आई वडिलांसह कट्ट्यावर गेल्या असता महबूब गंभीर जखमी अवस्थेत बेशुद्ध पडलेला होता। डोक्यात जखम होऊन रक्त वाहत होते। लगेच महबूब यांना प्राथमिक उपचारासाठी पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात हलवण्यात आले। मात्र 28 एप्रिल 2026 रोजी रात्री त्यांचा उपचार दरम्यान मृत्यू झाला। बहिणीने दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात सचिन दुर्योधन चंदनशिवे विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस अधिक तपास करत आहेत। Now and press the bell icon. Never miss a